चान्सेस जास्त आम्हाला आबाकडनं अपेक्षा आहे. पण आपण अपक्ष आहेत. अपक्ष असलं तर त्यांचं काम चांगलं आहे पूर्वीपासून. एका उमेदवार तोच हवा असं वाटतं. नाही, परिवर्तन हवं. मग आबा आणि एक नवीन अपक्ष उमेदवार आहे त्यांनी हा नवीन कुठं आबाबी जुना माणूस आहे, फक्त त्यांना तिकीट मिळलं नाही. पण आबाबी चांगला माणूस आहे, मिसाळबाई बी चांगली आहे, कदमबाई बी चांगली आहे. पण आता जनतेच्या पुढं काय सांगता येत नाही ना. काय सांगू पुन्हा शकत नाही. तेच आमदार हवेत का बदल हवाय? बदला लाडकी बहिणी योजना आणली, चांगलं झालं. महिलांना काय छोटे मोठे गरीब महिलांना उद्योगाचं काय साधन असेल तर ते बी त्यांनी त्याच्यातून उद्योग चालू केले असतील. चांगली योजना आहे त्याची. आणि आमचं इच्छा होती मराठा उमेदवार उभा राहावा पुढं. आणि एक आशा होती की सचिन दादा तावरे हे उभे राहणार होते मराठा उमेदवार म्हणून. आबा बागुल आणि मिसाळबाई यांच्या जोर आहे. कदमबाई आणि मादिनबाई त्यांच्यामध्ये लढत होती. तिकीट नाही भेटलं म्हणून पण तिकीट द्यायला पाहिजे ना, बरोबर आहे ना. पुन्हा तेच आमदार येतील कारण परिवर्तन हवंय तुम्हाला? नाही पर्वतीन आबा बागुल पाहिजे. असं माणूस तुम्हाला हवाय जो विकास करेल या भागात. आबा बागुलच करा. आबा बागुल आएगा. क्या काम लगते हैं आपको ऐसे? नहीं, उन्होंने काम बहुत किया. हम तो पंजे वाले इससे क्या याद रहे पंजाब में तो आबा बागुल भी है और असली कदम भी है. चलेगा किसको तुम्हें अब इधर ही चाहिए. काही मिसाळ येणार असं वाटतंय. आबा बाबुल. आबा बाबुल. इकडे कोण उडतील? आबा बाबुल. आबा बाबुल. यावेळेस आबाचं चिन्ह काय माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे की हिरा. काय वाटतंय कसं होईल यावेळेस? हिरा चमकेल का? हिरा चमकत. अच्छा, इलेक्शन होईल. चांगले होणार. कोण वाटतोय उमेदवार तुमच्या भागात येईल असं? काय आबा क्या लगता है इधर कौन आहे का परत मी आमदार? परिवर्तन होईल का यावेळेस? परिवर्तन व्हायला पाहिजे. कोण होईल आमदार इथला? यावेळेस आमदार कोण इथला? त्यांनी ते करून दाखवलं निवडून आल्यावर, म्हणून आम्ही त्याच माणसाला मतदान करणार. माझं ते मिसळ पण होते आमदार, त्यांचे काय आले नाही का ते? माधुरीताई मिसळला आम्ही करायचो मतदान, पण कधी करून दाखवलं नाही एवढ्या वर्षात. आपण कुठली कामं केली होतं? आबांनी सगळे रस्ते, अगोदर आम्हाला पाण्याचा इतका त्रास होता ना, भांडणं व्हायची, रोज चौकीला जावं लागायचं. पण प्रत्येकाच्या घरात पहिल्यांदा नळाचं पाणी त्यांनी स्वतः. कोण सरकार लागेल? भाजपचंच लागेल. मुख्यमंत्री कोणाला बघतो? मुख्यमंत्री कोणाला बघता? मुख्यमंत्री ते आता अजितदादा झाले तर चांगलंच होईल. अजितदादाच पाहिजे, कारण अजितदादासारखं नेतृत्व महाराष्ट्रात आता इथून पुढं गरजेचं आहे. कोण वाटते की निवडून येईल आमच्या वार्डात, तुमच्या वार्डात? आमच्या वर्गातून आबाची काय आबाचे काय काम मला आवड अशा आहेत? अशी म्हणजे कामं म्हणजे आम्हाला पाणी नव्हतं, पाण्याची सोय केली, रस्त्याची सोय केली, सगळं जिथले तिथे. इथले अजून आमदार होते मिसाळ, हे पोचले नाही इथपर्यंत. कोण नाही आले आमच्याकडे. पाणी पुराला इथून वाहून गेलं सगळं. कोणी बघा अश्विनी कदम जवळ असून नाही आले. मग शेवटी आबाच सगळं करत होता. यावेळेस आबाचं चिन्ह काय माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे की हिरा. काय वाटते कसं होईल यावेळेस? हिरा चमकेल का? हिरा चमकत. अच्छा, हिरा चमकतो आमचा. अजून आबांग काय अपेक्षा आहे? आता काय नाही अपेक्षा, तो यावा फक्त. आमचं काय नाही आता. कोण काय घरी देत नाही खायला. आबांनी मध्ये काशी यात्रा काढले, इथं नवरात्रोत्सव केला. सगळं होतंय. रामेश्वरीला घेऊन गेला, काशी झाली, अजून सगळं मधलं देवधारण सगळं करायला लागतं. ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं परतमध्ये कसं विकास होईल? परतमध्ये कोणाचा बाबुल जे आहेत ते गेले 30-35 वर्ष इथं स्थायिक आहेत, पण त्यांनी पक्ष बदलल्यामुळं आमचं पण मनोधैर्य हे झालं ना. पक्ष बदलायला नव्हतं पाहिजे, तिकीट नाही भेटलं म्हणून. पण तिकीट द्यायला पाहिजे ना, बरोबर आहे ना. तिकीट द्यायला एवढं वर्ष तुम्ही केलं. आता ई लर्निंग केलं, इथली सगळी शाळा, सगळे मुलं तिथं ई लर्निंगमध्ये जातात. तेवढं चांगलं काम केलं माणसाने, आणि त्यांना तिकीट का नाही दिलं? साहजिकच आहे ना, तिकीट द्यायला पाहिजे त्यांना. म्हणून त्यांना माहिती आहे जनताच्या मनात काय आहे ते त्यांनी ओळखलं, म्हणून त्यांनी
उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि उभे राहिलेच. शेवटी शेवटच्या दिवशी लास्ट मुदत असताना त्यांना हिरा चिन्ह मिळालं. चिन्ह पण मिळालं नव्हतं शेवट स्टेपपर्यंत. हिरा चमकेल का? हां हिरा चमकेल का? हिरा चमकेल का? हो. माहिती का आपल्याकडे उमेदवार माहिती आहेत की कोण कोण आहे? तीन तर माहिती येतं कमीत. आबा बाबुल, मिसाळबाई आणि जी अश्विनी काय कदम. कशी होईल निवडणूक ह्यावेळेस तिरंगी लढती? तसं काय सांगता येते? एकतर्फी होईल चोरशीची. नाही एकतर्फी नाही होणार. एकतर्फी कशी होईल? आणि काँग्रेसमधनं आणि राष्ट्रवादीमधनं आबा बागुल आणि हे एका पक्षात आहेत ना. हो तिथून फायदा कोणाला होईल किंवा नुकसान नाही तशी नाही गॅरंटी देता येणार कारण तिन्ही बी उमेदवार चांगलेच बनायचे. मिसाळ चालू आमदार आहेत, चालू आमदार म्हणजे आता त्याची तिसरी वेळ येईल. त्यांना तीन संधी वेळा. पुन्हा सरकार जनता दिली पाहिजे. जनता पुन्हा संधी दिली का त्यांना? तसं नाही ना सांगता येत आता कारण कसं माहिती आहे का उमेदवार तिन्ही बी चांगले आहेत त्यामुळं कोण येईल निवडून त्याची गॅरंटी नाही. मध्ये त्यांचा जागेवर काय ते वाद झाला होता. हां पण त्यानुसार त्यावर ते म्हणत होते की जागा ही पाडण्यात येईल illegal आहे. नाही तसं नाही सांगता येत. पाडण्याची तशी भूमिका होणार बी नाही आणि तसं सांगता येणार नाही कारण तिन्ही उमेदवार चांगले त्याच्यामुळं कोण कोणाचं मतदान कुठाकडे जाते कोण पैसे देतं कोण काय करतं तसं काय सांगतं. मला परिवर्तन हवं आहे का उमेदवार तोच हवा असं वाटतं? नाही परिवर्तन हवं आहे. मग आबा आणि एक नवीन अपक्ष उमेदवार आहे त्यांनी काय हा नवीन कुठं आबा बी जुना माणूस आहे फक्त त्यांना तिकीट मिळलं नाही पण आबा बी चांगला माणूस आहे. मिसाळबाई बी चांगली आहे, कदमबाई बी चांगली आहे पण आता जनतेच्या पुढं काय सांगता येत नाही ना. आबा म्हणले आम्ही आबा चाललंय की आता आम्ही सगळ्यांना हे करून आम्ही निवडून येणार दावा करतात. आता प्रत्येकजण तसंच म्हणतं ना कारण मला मी उभं राहिलो असतो मी बी म्हणलं असतो तर मीच निवडून येणार म्हणून अपेक्षा प्रत्येकाला असते. गॅरंटी कोणाची नाही आहे का नाही. उमेदवाराची नाव हो माहिती आहेत ना. काय नाव आहे? माधुरीताई मिसाळ, अश्विनीताई कदम, आबा बागुल. कशी होईल निवडणूक परिवर्तन समाज होईल चांगली होईल इलेक्शन काय त्याच्यात. कोण वाटते निवडून येईल ह्यावेळेस? माधुरीताईच येतील. काय त्यांचे काय काम आहे कामं सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्या पुढं मांडले गेले तर ते सगळे प्रश्न आजपर्यंत त्यांनी सोडवलेले आहेत. म्हणजे भाजपाने लाडकी बहीण योजना आणली तेव्हा तुम्ही काय वाटतं? लाडकी बहीण लाडकी बहीणचं आता योजना अनेक योजना येतात. गव्हर्मेंट प्रत्येक सरकार बदलतं तर प्रत्येक सरकार वेगवेगळ्या योजना आणतात. आता या लाडकी बहीण योजना आणली चांगलं झालं. महिलांना काही छोटे मोठे गरीब महिलांना उद्योगाचं काही साधन असेल तर ते बी त्यांनी त्याच्यातून उद्योग चालू केले असतील. चांगली योजना आहे त्याची. ज्येष्ठ नागरिकांना फ्री बस प्रवास आहे हां त्याबद्दल काय म्हणलं? भाजप युती सरकारचं काय बोलत? नाही ते तर चांगलंच आहे. बस प्रवास हा भाजप युतीचा जे ज्येष्ठ नागरिकांना केलेला आहे तो चांगलाच आहे. कारण ज्येष्ठांकडं काही कुटुंबात लक्ष दिलं जात नाही आणि ज्येष्ठांना कुठं देवदर्शनाला जायचं असेल तर ह्या योजनेचा फायदा त्यांना होतोच नक्कीच होतो. किंवा मग सिटीमध्ये कुठं फिरायचं असेल तर या योजनेचा नक्कीच फायदा होतो. महाजूर पुन्हा सरकार लागेल, भाजपचंच लागेल. मुख्यमंत्री कोणाला बघतो? मुख्यमंत्री कोणाला बघता? मुख्यमंत्री ते आता अजितदादा झाले तर चांगलंच होईल. अजितदादाच पाहिजे कारण अजितदादासारखं नेतृत्व महाराष्ट्रात आता इथून पुढं गरजेचं आहे. कारण प्रत्येक नागरिकांचे सडेतोड म्हणजे कोणतेही प्रश्न असू देत जे काम होणार असेल तर ते होणार म्हणून सांगणार पण जे काम होणार नाही त्याला डायरेक्ट सांगतात की हे काम होणार नाही. मिसाळबाई, आणखी अजून बागुल, आबा बागुल, आणि अश्विनी कदम एक आहेत. अश्विनी कदम. अशी तिरंगी लढत आहे. परत इतर अपक्ष पण आहेत पण मुख्य 3 आहेत. तिघात लढत कशी होईल? एकतर्फी होईल चोरशीची होईल. असं मला वाटतं की एकतर्फी होईल. भाजप भाजप म्हणजे मिसळ मिसळ म्हणजे काय त्यांचं काय काम तुम्हाला काय आवडलं काम वगैरे? आता तीन हे होऊन गेले. 15 वर्ष झाले. आता 15 वर्ष झाले ना. हो. आता हे 20 म्हणजे चौथी टाईम आहे त्यामुळे चांगलं काम आहे. जातात निवडून काय अपेक्षा अजून म्हणजे अजून काय वेगळं राहील? काय नाही आमचं इकडचं हिलटॉप आहे ना ते जरा त्याच्याबद्दल प्रश्न आहे. अपेक्षा तेवढीच आहे की हिलटॉप मोठं व्हावं कारण आमचे स्थानिक आहे टांगती तलवार आहे अजून त्यामुळे आम्हाला काही अजून पुढचं काही करताच येत नाही. ठीक आहे. मग ताईला मंत्रिपद भेटं वाटतं मला असं?
वाटतं भेटो. आणि महाराष्ट्र सरकार कुणाच येईल असं वाटतंय आणि आलं तर मुख्यमंत्री कोण होईल ते सांगणं अवघड आहे. तरी काय कोण कोणाचं आहे? महाराष्ट्रात आता महायुती का actually महाविकास आता आघाडी सांगता येत नाही, पण तरी पण सांगते भाजप किंवा म्हणजे महायुती महायुती. आलं तर मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतंय? तुमचा आवडतो मुख्यमंत्री कोण? आता काय सांगताय. मुख्यमंत्री काय आवड असते हां बरोबर आहे. जे आहे ते. म्हणजे फायटिंग एकनाथ जे शिंदे चांगले- फडणवीस आहेत. जे आहे आता हे बघा सगळे सारखेच आहेत. ते काय कुणाला आवडायचं निवडायचं. अच्छा चालेल. हो उमेदवार माहिती आहे आपल्याला कोण कोण आहेत? माधुरी मिसाळ, अश्विनी कदम, आबा बागुल. कसं वाटतं इलेक्शन ह्यावेळेस? ह्यावेळेस जरा हे वाटतंय ना. नाही, आबा पण आहेत आबा अश्विनी कदम आहे, मिसळबाई आहेत, माधुरी मिसाळ आहेत. काय वाटतं कोणी कसं वाटतं वातावरण तुमच्या इथे पर्वतीमध्ये? वातावरण म्हणजे कसं असतं, ज्यांनी कार्य केले त्यालाच माणूस त्याच्याच मागं पळतो ना. म्हणजे माधुरी मिसाळ आमदार मागचे 3 वर्ष त्या वर्षी तेच येतील असं वाटतं मला वाटतंय. असं कसं आहे, आता ही तिघांची लढत चाललेली आहे. हां हां चाललेली आहे का नाही, आबा आणि कदमबाई आणि मिसाळबाई हो हो तिघांची कशी, आणि आबा अपक्ष आहेत ना. हां हां. आबांचं काम कसं वाटतं? आबांचं काम एकदम 100% आहे, 101% म्हणलं तरी चालेल. अच्छा हां. मग कारण ह्यावेळेस होईल का बदल काही? बदल होईल. अच्छा अच्छा. काय बदल झालं, काय कामाची अपेक्षा काय येतं अजून? ते कसं आहे, आपण सांगण्यापेक्षा ते स्वतःहूनच करतात का. नाही नाही नागरिकांची असते ना बाबा काही आहेत समस्या. ना, पण ते करते ना. जे नागरिक जाईल त्यांची त्या अपेक्षा पूर्णच करते, असं म्हणजे ठेवतच नाही कशाचीच. आपण कुठली कामं केली जातात? आबांनी सगळे रस्ते, अगोदर आम्हाला पाण्याचा इतका त्रास होता ना, भांडणं व्हायची, रोज चौकीला जावं लागत, पण प्रत्येकाच्या घरात पहिल्यांदा नळाचं पाणी त्यांनी स्वतः पाईपलाईन टाकून पाईप कनेक्शन आतमध्ये दिलं. त्यामुळे तो तर प्रश्न नाही. तर रस्ते नव्हते, घरात पाणी शिरायचं पाऊस आल्यानंतर. ड्रेनेज छोट्या पाईपलाईन होती ना ड्रेनेजच्या, त्यांनी आता मोठ्या टाकल्या, त्यामुळं पावसाचं पाणी वस्तीतल्या लोकांचं पाणी बरोबर जातं. ह्यात बदल हो असं वाटतो का आमदारकीमध्ये? आणखी आमदारकीमध्ये बदल व्हावा असं वाटतंय ना. आणखीन ते पुढे आणखी सुधारणा करतो. ओके. दुसरं कार्य म्हणजे त्यांचं कसं देवाचं गाठी म्हटलं तर काशी यात्रेला नेणं, श्रावणबाळ कसं असतं म्हाताऱ्या माणसाला ते महत्वाचं. आपल्याला वाटतं हे, पण त्या म्हाताऱ्या माणसाला आता कोण काशीला न्यायला लागले. नाही, काल एक विचारले आई म्हणले की आमची मुलं नेत नाहीत पण आम्हाला हा, मग तेच म्हणते, कोण न्यायला लागले हो काशीला. पण काशीला जाऊ दे, म्हणजे खाण्यापिण्याची त्याच्यात अशी गणता नसती. किती पण खान, किती पण नाच करा, किती पण हे करा, नाही त्याच्यावर त्याला प्रमाण नाही. आता 10 दिवस देवीचा कार्यक्रम असतो ना इथे, 10 दिवस दसऱ्याच्या वेळेस 10 दिवस तर खिचडी पण तेवढी. रात्री सकाळी 7 वाजल्यापासून जास्त रात्री 12-1 वाजेपर्यंत देवाचा कार्यक्रम असतो. तेव्हा पण इतकं लोकांना अन्नदान असते ना, भरपूर प्रमाणात अन्नदान असतं. असं म्हणजे कोण म्हणणार नाही त्यांचा कुठला एखादा पुढारी किंवा स्वयंसेवक त्यांच्या घरातली माणसं किंवा तुम्ही एवढ्या वेळा खाल्ले, एवढ्या वेळा घेऊन जाता, त्याच्याबद्दल त्यांचं कधीच तसं मत नाही. आणखीन दुसरे काही कार्यक्रम असले त्यांचे खूप म्हणजे वयस्कर माणसाला ज्याचं मीठ खाल्लं त्याला जागावंच लागणार आहे ना. हा काय नाही, पण आत्मा तर शांत केला. आत्मा शांत करणं हे महत्वाचं जास्त आहे. तुम्ही किती पण हे करा, कोठे दिवशी असा, आता या माणसाला बाईला काय करता येत नाही. 10 दिवस तिथं जाऊन जर खातो तिचा किती आत्मा शांत झाला. आत्मा शांत करणं हे महत्वाचं. ओके चालेल, धन्यवाद. केलं ना 30 वर्षात अजूनपर्यंत कुणी केलेलं नाही. हा, आणि करणार पण नाही ते. ज्यावेळी सुरुवातीला ते बसले ना, आम्हाला सांगितलं की तुमच्या पायाला आम्ही चिखल लागू देऊ, आणि त्यांनी ते करून दाखवलं निवडून आल्यावर. म्हणून आम्ही त्याच माणसाला मतदान करणार. माझं त्या मिसळ पण आमदार त्यांचं काय आलं नाही का तिथे? माधुरीताई मिसळला आम्ही करायचो मतदान, पण करून दाखवलं नाही एवढ्या वर्षात. आता मध्ये बाबा बाबून म्हणजे कसं फिरतो, आणि मुलं पण कार्य त्यांची चांगले चांगली त्यांचं. हिरा चमकणार का ह्यावेळेस? आहेत. हो चमकणारच ना, 100% चमकणार. इकडे मराठीत नाही विचार. मराठी बोला. कुणाविषयी बोलावं? 3 उमेदवार उभे आहेत, माहिती आहेत भाजप, राष्ट्रवादी, बंडखोर म्हणून आबा. कसं वाटतं इलेक्शन होईल? छान वाटतं. कोण वाटतं, कोण निवडून येईल असं वाटतं? मला वाटतं तुमच्या वॉर्डामध्ये आमच्या वार्डामध्ये मला वाटतं आबा यावे. काय आबाची काय काम असेल तुम्हाला? काय आपण काम केलं मला वाटतं असं? आमचं पेन्शनचं काम करतात संजय गांधीचं.
आपण शाळा काढल्यात हे केलं त्याचं कसं वाटतं? सगळं व्यवस्थित आहे ते. आम्हाला असं वाटतं यावं त्यांनी. अच्छा. त्यांच्या चिन्ह काय माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती मला. हिरा 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 हां. हिरा चमकेल काय वेळेस? चमकेल. ओके. परिवर्तन होईल काय वेळेस? परिवर्तन व्हायला पाहिजे. कोण होईल आमदार इथला? हां यावेळेस आमदार कोण इथलं? आणि आपण 3 उमेदवार आहेत मिसळ त्यांची आहे. काय गॅरंटी नाही, आपल्याला हे पाहिजे. इथं अश्विनीताई कदम आणि आबाबाबुल 2 एकाच पक्षाचे आहेत, परंतु हां त्यांना तिकीट नाही भेटली. हां. आबांचं काम कसं येतलंय? चांगलं आहे. पण आबापांच्याकडून नाही येत. नाही ना अपक्ष आहे. हिरा 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 आहे त्यांचं. अच्छा. आणि तुमचं मतदान नाही, तुमचं असं वाटतं की अश्विनी कदम येतील. ओके. यायला पाहिजे. ठीक. कोण कोण आहे? आबाबाबुल अपक्षामधून आहे, अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेस. कसं वाटतं इथला विकास कामं बघून हे बघून काय वाटतं? कसं परिवर्तन होईल का पुन्हा तेच आमदार येतील? नाही, परिवर्तन होईल का आमदार पुन्हा तेच येतीलच काय वाटतं? तुमच्या मनात कोण वाटतं आमदार होईल असं काही? पाणी लाईट वगैरे पण आबाबाला अधिकृत तिकीट नाही भेटलं ना त्यांना. पक्ष आहेत, हां हां. पक्ष आले तरी चिन्ह माहीत. त्यांचं चिन्ह काय आहे आंबाचं? हिरा. कसं वाटतं यावेळेस हिराचं काय? आयडिया नव्हतं. चमकेल. नगरसेवक म्हणून त्यांनी भरपूर कामं केली. अच्छा. महापौर राहिले. म्हणजे आमदार म्हणून त्यांना तुम्हाला पाहायचं आहे. ओके सर. मतदारसंघ कोणता आहे? कुठे मतदारसंघ आहे हा? पर्वती हां. एक उमेदवार माहिती आहे आपल्याला? उमेदवार कोण कोण आहे? मातृताई विशाळ. कोण वाटतंय की कोण येईल वाटतंय? कोण येणार काय माहिती कोण येणार. नाही तुमचं काय वाटतंय? काय परिवर्तन काय होईल? कोण येईल? बोल भाई जरा मेरे मुंडे दुखते. कोण येईल? आपण कुठल्या मतदारसंघात आहोत आता? पर्वतीला इथले उमेदवार माहिती आहे आपल्याला कोण कोण आहे? आहे 2-3. काय नाव काय त्यांचे? माधुरताई मिसाळ, आबाबाबुल, गणेश गोडवी ना, अश्विनी कदम. अश्विनी कदम. कसं वाटतंय यावेळेस? मतदान कसं होईल? मतदान कसं होईल म्हणजे यावेळेस? मतदान कसं चुरशीचं होईल, एकतर्फी होईल? कोण बाजी मारेल? काय माहित आता कोण बाजी मारणार. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय म्हणणं आहे? कोण यावं असं? माधुरताई मिसाळ येणार असं वाटतंय. 3 टाइम ते आमदार आहे, स्वतंत्र ते येतील असं मला वाटतं. असं इस बार आबाबाबुल है, अश्विनी कदम है. और आप पेशेंट के लिए रजिस्टर होके गए ना इधर. कौन है इधर? क्या अभी भरोसा नहीं है, अभी नो गारंटी. ऐसे क्यों लग रहा है? क्या बोलो आप. नहीं, अश्विनी कदम भी है, बाबुल भी है, मिसाल मैडम भी है. हम तो पंजे वाले इससे क्या याद कर रहे हैं. पंजाब में आबाबाबुल भी है और अश्विनी कदम भी है. चलेगा किसको तुम्हें. हम इधर ही चाहिए. नाही इलेक्शन सध्या आम्ही तर नाराजच आहे इलेक्शनवर. आम्ही मराठा उमेदवार, आम्ही मराठा नागरिक आहे आणि आमचं इच्छा होती मराठा उमेदवार उभा राहावा पुढं. आणि एक आशा होती की सचिनदादा तावरे हे उभे राहणार होते मराठा उमेदवार म्हणून. पण अचानकच जरांगे पाटलांनी सर्व उमेदवारांना माघार घ्यायला लावली. असं असताना मग आता आम्ही नाराजच आहेत. तरी आता 3 लढत मोठी आहे. मिसाळ आहे, अश्विनी कदम आहे, अपक्ष आबाबाबुल आहे. कसं वाटतंय तुम्हाला? काय आता कसं आहे, आता आम्ही तर पहिली गोष्ट आहे ना मतदानावरती बहिष्कारच टाकणार. म्हणजे नोटावर टाकणार का असं काय का? नोटच टाकून देणार. आम्हाला जर आमचा उमेदवार नाही आणि आमची एकच अपेक्षा होती मराठा आरक्षण. पण तावरे आणि आतापर्यंत जेवढे बी आहेत पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, सर्व पक्षांनी आमची मराठ्यांची बाजू कुणी घेऊन बोललेला नाही आहे. लोकसभेला बी आम्ही त्यांची जागा आम्ही दाखवून दिलेली आहे. लोकसभेला मराठ्यांनी काय चीज आहे ना मराठा ह्या दाखवून दिलेला आहे मराठ्यांनी. आणि त्याचाच परिणाम आता ह्या बी इलेक्शनला होणार आहे.
तुम्हाला वाटतं की इथं महाविकास आघाडी सरकार येईल असं वाटतंय का? आम्हाला कोणतं महायुतीशी आणि महाविकास आघाडीशी आम्हाला घेणं देणं नाही कोणाशी. आमचं एकच आहे मराठा आरक्षण. जो मराठ्यांसाठी जो कार्य करेल ना त्याच्या पाठीशी मराठा सदैव प्रयत्नशील राहणार आहे, सदैव पाठीशी राहणार. हाँ अब बागुल आएगा। उनसे क्या काम लगते हैं आपको ऐसे? नहीं, उन्होंने काम बहुत किया। लेकिन उनको हाँ। उनके साथ अपक्ष खड़े हैं वो, हाँ और उम्मीदवार तो भाग दो है, हाँ मिसाल भी है, हाकिम कदम भी हाँ है। हाँ अब बागुल आएगा ऐसा लगता है, क्यों तो उन्हें काम बहुत करे। अच्छा हाँ। जो भी आएगा उम्मीदवार, हाँ ऐसी ये उम्मीद है। उससे क्या लगता है क्या काम और क्या काम होना चाहिए आपको? वो काम बहुत करते, जो भी तुम्हारा काम होगा करते। तो हीरा चमकेगा ऐसा लगता है आपको? हाँ आहे. हा उमेदवार माहिती आहे आपल्याला, हा माहिती आहे ना. कोण कोण आहे? अश्विनी ताई आणि आबा बागुल आणि कोण आहे ते माहित नाही. एवढं मी बाहेर नाही असते जास्त. अच्छा अच्छा. कसं वाटतं वातावरण तुम्हाला यावेळेस? चांगले कोणी वाटतं मग तुम्ही विकासासाठी तुम्हाला कोण वाटतं असं माणूस तुम्हाला हवा आहे जो विकास करेल या भागात? आबा बागुलच कर. काय अजून काय काय काम आहे तुम्हाला असं वाटतं? म्हणजे पहिले केलेले त्यांनी काम खूप इथं. अश्विनी ताईचं काही एवढं माहित नाहीये. चिन्ह माहिती आहे मला काय येतं चिन्ह? नाही माहिती. मी काय म्हणते, मी खाली उतरतच नाही. आता उतरलेले. हिरा आहे. हा सर. हिरा आहे. चमकेल काय ह्या वेळी तिकडे? ओके. मतदारसंघ कुठला आपला तुमचा? पर्वती उमेदवार माहिती आहे आपल्याला इथले? माहिती आहेत ना. कोण कोण आहे? आबा बागुले, परत अश्विनी कदम, मिसाळबाई. हां. कसं वाटतं म्हणजे वातावरण कसं वाटतं यावेळी? चांगलं वातावरण आहे. इलेक्शन कसं होईल? इलेक्शन घासून होणार. पुन्हा तेच आमदार येतील कारण परिवर्तन हवंय तुम्हाला? नाही पर्वतीनं आबा बागुल पाहिजे. उमेदवार कोण कोण आहे माहिती आहे आपल्याला? हो माहिती आहे. कोण कोण आहे? अश्विनी कदम, आबा बागुल, सगळा मिसाळ, माधुरी मिसाळ. कोणी वाटतं यावेळेस निवडून? चान्सेस जास्त आम्हाला आबाकडनं अपेक्षा आहे. पण आपण तर अपक्ष आहेत. अपक्ष असले तर त्यांचं काम चांगलं आहे पूर्वीपासून. बाकीचे कोणी इथे येत पण नाही, बघत पण नाही. इथं सगळ्या सुखसुविधा सगळ्या आबांनी केलेल्या आहेत. पण चिन्ह कोणतं आहे माहिती आहे? हो हिरा. आणि बाकीचे उमेदवार आहेत स्थानिक जे आमदार होते त्यांनी तिथं आले नाही का? त्यांचे काम झाले नाही? त्यांचे काम इथं झालेलेच नाही आहेत. कधी येऊन बघत पण नाही आहेत, काहीच नाही आहेत. तर आबांचंच काम चांगलं आहे पूर्वीपासून. जर आपण निवडून आले तर त्यांचे काय अजून अपेक्षा त्यांच्याकडून? त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत ते का लोकांचे बेरोजगारपणा घालवतील, इथं मोठं हॉस्पिटल होईल, आणखीन काय बाकीचे सुखसुविधा सगळ्या त्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत इथं. आपण कुठल्या मतदारसंघात आहोत आपल्या इथल्या? मी पर्वती दर्शन मतदारसंघात आहोत. इथे उमेदवार माहिती आहे आपल्याला? हो. उमेदवार कोण कोण आहेत? हो. कोण कोण आहेत? आबा बागुल आहे, अश्विनी कदम आहे, अजून हे आहेत मिसाळ, माधुरीताई मिसाळ आहे. कसं वाटतं election? कसं होईल यावेळेस इलेक्शन? आता यांच्यावर आहे, माणसांवर आहे. आता आहे की नाही, आपण काय सांगू पुन्हा शकत नाही. तेच आमदार हवेत का बदल हवाय? बदला कोणी वाटतं आमदार कोण तुमच्या मनातला? ते काही सांगता येत नाही बाबा. नाही बदल कसं आहे, माणसामध्ये कसं असतं. बदलमध्ये अश्विनी कदम आणि आबा बागुलच राहिले. हो त्यात कोणी असं दोघांमध्ये? आबा